की मुंजा म्हणजे काय असतं. मला माहित नव्हतं मुंजा म्हणजे काय असतं. भूतांमध्ये मला एकच माहिती की हाडळ चिटकी हे दोनच प्रकार माहित होते आणि एक साधा भूत. मला माहित नव्हतं की अरे एवढी वास्ट हिस्ट्री आहे भूतांची पण, की मुंजा भूत त्यात आणि प्रकार असतात. काळा जादूचं पुस्तक असतं ना आधीच्या काळातलं, जे की चमडीनं त्यांनी बनतं बघा तसलं. तर त्यातनं एक वेगळा वास येत होता आणि ते वातावरणच सेटवर असं होतं. ते थंडरस्ट्रॉमचे इफेक्ट्स किंवा ते ब्लोअर्स वगैरे पूर्ण डार्क वाटत होतं जोपर्यंत आम्ही त्या सेटअप मध्ये होतो. ती तिला लय आवडायचं माझ्या बहिणीला सख्या. पण मम्मीचं आमचं असं होतं की मी काही जरी केलं ना, जरी ते किती पण चांगलं होते, चांगलं केलंस पण ह्याच्यापेक्षा तू आणि चांगलं करू शकतोस, चांगलं केलंस पण ह्याच्यापेक्षा तू आणि चांगलं करू शकतोस. माझी मम्मी माझं काय ते प्रगती स्टॉप करण्यासाठी असे कधीच म्हटले नाही की एक्सिलेंट जबरदस्त, हे 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 काम जे तू केलेस हे जबरदस्त केलेस, असंच करत राहा. आता जे काका होते ते जरा अनुभवी होते म्हणून आम्ही नशीब आमचं की आम्ही सुखरूप घरी आलो. त्यांनी आधीच सांगितलेलं तळ कोकण हे डेंजरस आहे, तुम्हाला जायचं असेल तर जा नाहीतर नका जाऊ, हे त्यांनी आधीच स्पष्ट सांगितलेलं. पण मी म्हटलं अरे काय असं दे चला, एक प्रकारचा चकवाच थोडक्यात. हा चकवाच. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये जेवत होतो आणि आदित्य सर आणि कट्टप्पा सर आहेत ना, त्यांची मीटिंग चालू होती. बघितलं अरे कट्टप्पा आहेत का असं विचारलं. हो. सगळ्यात मला शॉक आयुष्यात मी तेव्हा झालो. म्हटलं कट्टप्पा बरोबर काम करणं हे लय मोठी गोष्ट आहे खरंच, ज्याच्यावर आपण जोक्स त्यांना मारायचो. कट्टप्पाने बाहुबलीला क्यों मारा वगैरे वगैरे. आयुष मग तुम्ही फिल्म मध्ये गोट्याचा रोल केलेला आहे. गोट्याला मुन्नी सोबत लग्न करायचं असतं. मुन्नी वयाने देखील मोठी असते गोट्यापेक्षा. मग तिचं लग्न जेव्हा ठरतं तेव्हा तुम्ही ब्लॅक मॅजिकची सोय करता आणि त्या ह्याच्यात तुम्हाला तुमच्या बहिणीची जी गीताचा रोल आहे त्याची बली द्यायची होती. हा सीन जेव्हा दिग्दर्शकांनी तुम्हाला सांगितला तेव्हा तुमची काय मनस्थिती होती व ते करताना तुम्हाला काय अनुभव आला व तुम्ही कशा प्रकारे हा सीन घेतला, एवढा डेंजर सीन? मला स्टार्टिंगला जेव्हा सरांनी ऐकवलं की असा नसा सीन आहे, मला पहिल्यांदा शॉक झालं की एवढं डार्कमध्ये मला जाऊन तो रोल करायचा आहे. आणि जेव्हा त्याची शूटिंग त्यांनी चालू होती तर त्याचं एक पुस्तक पण आणलेलं त्यांनी खऱ्यामधलं, काळा जादूचं पुस्तक असतं ना आधीच्या काळातलं, जे की चमडीनं त्यांनी बनतं बघा तसलं. तर त्यातनं एक वेगळा वास येत होता आणि ते वातावरणच सेटवर असं होतं. ते थंडरस्ट्रॉमचे इफेक्ट्स किंवा ते ब्लोअर्स वगैरे पूर्ण डार्क वाटत होतं जोपर्यंत आम्ही त्या सेटअपमध्ये होतो. प्रेक्षक म्हणून जेव्हा मी तो सीन पाहिला माझ्या अंगावर काटे आले. तुम्हाला तो सीन करताना काय एक्सपिरियन्स आला, म्हणजे मनात काय तुमच्या होते खदबद? म्हणजे मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की भूक असते ना एका माणसाला एका गोष्टीची, ते त्याला एक्स्ट्रीम मध्ये भूक होती मुन्नीची, की ते मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, ते काहीही मी करेन त्याच्यासाठी, माझा जीव जरी गेला तरी मी ते मिळवेनच, अशी मला भूक दाखवायची होती त्याच्यात. तर ते दिसला असेल बहुतेक. फार डेंजर होता तो. मग तुम्ही चित्रपट व अभ्यास या दोन्ही गोष्टी कशा करता व सध्या तुमचं काय शिक्षण चालू आहे? आता मी 9वीत आहे आणि चित्रपट व अभ्यास म्हणजे शूटिंग करता करता किंवा शूटिंगमधनं जेव्हा ब्रेक मिळतो सेटवरती वगैरे तर तेव्हा अभ्यास करून घ्यायचा. म्हणजे 1-2 तास वगैरे ब्रेक भेटतो तर तेव्हा अभ्यास करायचा, किंवा जरी नाही भेटला तर रात्री अभ्यास करायचा. स्टार असल्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला शाळेत वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात का, किंवा वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला शाळेमध्ये काय भेटते का? हां, म्हणजे तसं काय नाही, पण प्रत्येक टीचर माझा लाड एवढं करतात हे मी सांगतो. माझ्या शाळेत तरी विस खांडेकरमध्ये मी आता शिकायला आहे. म्हणजे शाळेनं एवढं मला प्रेम दिलंय की कुठलीच शाळा ती देऊ शकली नसती मला, जेवढं माझ्या शाळेनं मला प्रेम दिलंय. आणि मित्रांचं सांगायला गेलं तर मग काही काही मित्र असे आहेत की ते म्हणतात अरे भाई मोठी माणसं झाला तुम्ही, पण त्यांचं प्रेम पण तेवढंच आहे. पण काही काही मित्रांना मी आधी जसा होतो तसंच आत्ता पण आहे आणि तेच मला आवडते. ढलेकाच्या इंद्रायणी, राजा राणी ग जोडी, संत गजानन महाराज शेगावचे आणि आता मंग्या, हा सगळा प्रवास करत असताना तुम्हाला वाटलं होतं की एका एवढी प्रसिद्धी मिळेल, एवढं लोकांचा वाहवा मिळेल, आणि आता तुम्ही याच्याकडे कसं बघता? आधी मला असं वाटायचं की हळूहळू प्रगती होईल, हळूहळू काय ते मला लोकांना मी आवडेन वगैरे, पण हे झट 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 जशा गोष्टी होत गेल्या ते एवढं तरी मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं मला लगेच फेम मिळेल किंवा एवढं लवकर लोक मला प्रेम करतील. साधारणपणे वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही काम चालू केलं? इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षाचा असल्यापासून. ओके. आणि त्याच्या आधीचा काय तुमचा रोल होता? त्याच्या आधी मी जेव्हा 3 वर्षाचा होतो तेव्हापासून भाषण, स्केट शाळेत किंवा नाटकं म्हणा हे सगळं चालूच असायचं.
मला आठवते मी 3 वर्षाचा असताना बोलायला शिकलो असेल. एखादा प्रसंग म्हणजे पहिलं जे तुम्ही स्केट किंवा हे केलं असेल लाईफ मधलं पहिलं ते कशावर होतं? मी पहिलं भाषण माझं सगळ्यात जेव्हा मोदीजी निवडून आलेले 2014 मध्ये, तर ते भाषण मी सेम टू सेम का नाही मोदीजींचं कॉपी करून केलेलं. अरे वा. की मी ते भाषण बघितलेलं ना, सगळीकडे तीच चर्चा चालू होती. अख्ख्या म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये म्हणा किंवा सगळीकडे शाळेत म्हणा तीच चर्चा चालू होती. मला असं झालं, अरे काय गोष्ट आहे ही, म्हणजे काय माणूस निवडून आलाय म्हणजे. मग मी ते बघितलं, मला ते एवढं आवडलं की मम्मीला सांगितलं हे मला करायचं आहे. आणि मग मम्मीने करून घेतलं ते माझ्याकडून आणि मग मी स्टेजवर तो पहिला परफॉर्मन्स केला. तुम्हाला पहिली मालिका अथवा चित्रपटाची संधी कशी मिळाली व तुमची सुरुवात कशी झाली या अभिनय क्षेत्रात? अभिनय क्षेत्रात सर म्हणजे एकदा आम्ही कोल्हापुरात जस्ट मी घरात होतो आणि न्यूजपेपर आला. न्यूजपेपरमध्ये अशी जाहिरात आलेली की ऑडिशन चालू आहेत चित्रनगरीला, ज्यांना कोण ऑडिशन द्यायचे असतील तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि येऊन ऑडिशन देऊन जा. तर कोणत्या सिरियलसाठी? दख्खनचा राजा ज्योतिबा, म्हणजे पहिली सिरियल. तर त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केलं, तर ते म्हटले या. मग गेलो तिकडं, ऑडिशन दिलं. मला असं वाटलेलं की चला पहिल्यांदा रिजेक्शन भेटलं तरी काय नाही, कारण पहिलीच वेळ आहे माझी. ते नशिबानं ते वर्क झालं आणि मला लगेच सिलेक्शन झालं तिकडं. मग तिकडून ग्रुप्समध्ये जाऊन ते ग्रुप्समधले ऑडिशन देऊन मग मी असं हळूहळू. मुंजाची सिलेक्शन प्रोसेस कशी होती व तुम्हाला हा रोल कसा भेटला? तर त्यांचा आमचे शिंदे सर आहेत ना, शिंदे सर, तर सुनील शिंदे सर, आमची शिंदे अकॅडमी नाटकाची, तर त्याचे आमचे मेन सर आहेत सुनील शिंदे सर. तर त्यांना फोन आलेला, आमची नाटकाची तालीम चालू होती, गणपती बाप्पा हाजेरू या नाटकाची तालीम चालू होती. तर तेव्हा सरांना फोन आला की असा नसा पोरगा पाहिजेल आहे, की तुमच्याकडं आहे का बाबा पोरगा वगैरे. तर सरांनी प्रत्येक पोरग्याचे फोटोज पाठवले, व्हिडिओज पाठवले, ऑडिशन क्लिप्स पाठवले. तर त्यांना मी जरा या लुकसाठी सुटेबल वाटलो. तर त्यांनी मला आधी 2 स्क्रिप्ट दिले. ते म्हणाले हे एवढं करून पाठवा, मग तुमचं शॉर्टलिस्ट होतं का बघून आम्ही तुम्हाला कळवू काय आहे ते. तर आम्ही ते 2 स्क्रिप्ट करून पाठवले आणि करून पाठवल्यानंतर त्यांची 3री स्क्रिप्ट आली. 3री स्क्रिप्ट आली म्हटल्यावर मी म्हटलं हे आता सोडू शकत नाही आपण, कारण खूप मोठं काम आहे, आता हे मिळवायचंच काय काय होईना म्हणून. त्याच्यासाठी प्रॅक्टिस केली, तो मूड घेतला, मम्मीने अख्खाच्या अख्खा सीन डिरेक्ट केला आणि मग ते आम्ही मोबाईलवरती शूट करून ते पाठवलं. पाठवल्यानंतर त्यांचा मग मेसेज आला की ओके तुम्ही शॉर्टलिस्ट झालेला आहात, इथं तुम्हाला भेटायचं आहे मुंबईमध्ये वगैरे. कोणाचा कॉल आला तो? ते कास्टिंग वे म्हणून एजन्सी आहे, तर त्यांच्यातर्फे आम्हाला ते आमची कास्टिंग झाली मुंजाला. तुमचा शूटचा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स कसा होता? शूटचा फर्स्ट डे कोकणातच होता माझा शूटचा फर्स्ट डे. जिथं मी ते घरातला माझा सीन आहे की जिथे मला मुंज करायची नसते, तो माझा फर्स्ट सीन बघितला. रे एवढे मोठमोठे कॅमेरा आहेत, एवढं लाइटिंग वगैरे एकदम इंटरनॅशनल लेवलला आहे. ते पंडित पण त्यांनी खरखर मध्ये बोलवलेले, मुंज करणारे ते वस्त्र जे आहेत नावी त्यांना पण खरखर मध्ये बोलवलं. मला असं वाटलं रे किती इंडस्ट्रीमध्ये इंटरनॅशनल लेवलला काम होतं आणि मी हे पहिल्यांदाच करत होतो ना. तर एकदम भारी वाटलं ना मला असं की चला फायनली जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटलंय मला. मोस्टली भूतांची कल्पना ही कोकणातच जास्त आहे आपल्या महाराष्ट्रात. भूतांचं काय असं स्पेशालिटी आहे का की त्यांनी फक्त कोकणातच भेटतात व आपल्या भागात भेटत नाहीत? नाही तसं काय नाही, कारण कोकणाचं तसं त्यांनी संस्कृती जपली आहे ना, तर आपल्याला ते माहिती आहे की कुठं काय भूत आहेत काय. तर तसं कोकणाने ती संस्कृती जपली, जसं की शंकासूर म्हणा, तिथला तो खेळ म्हणा, तर आता ते हाडळ, मुंजा, हे असं बरेचसे भूत आहेत जे त्यांनी संस्कृती जपून ठेवली की असं नसं होतं हे लिहून ठेवलंय. चेतकवाडी ही लोकेशन खरं आहे का? तुम्ही कुठं सेट काय म्हणजे कशी ती कन्सेप्ट काय चेतकवाडीची? नाही सेट उभा केलाय तो, पण असं तळ कोकणात तुम्हाला बरेचसे जागा तसं भेटून जातील त्या लेवल. ते झाड व ते दृश्य कुठं होतं ते सगळं? ते सेट बनवलेलं आम्ही परफेक्ट. कुणीकडे? मुंबई. ओके. फिल्म सिटी मध्ये. फिल्म सिटी. अभिनय शिकायला कधी सुरुवात केली व घरच्या लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद होता तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगितलं की मी 3 वर्षाचा असल्यापासून स्टेज शो स्किट वगैरे चालू केलेलं. तर घरच्यांचं असं म्हणणं होतं की आता आपलंच पोरग आहे म्हटल्यावर ते छानच म्हणणार ना. दीदीला तर माझी ऍक्टिंग मी जे काय करेल ते दीदीला लय आवडायचं, माझ्या बहिणीला सख्या. पण मम्मीचं आमचं असं होतं की मी काही जरी केलं ना
जरी ते किती पण चांगलं होते, चांगलं केलंयस पण ह्याच्यापेक्षा तू आणि चांगलं करू शकतोस, चांगलं केलंयस पण ह्याच्यापेक्षा तू आणि चांगलं करू शकतोस. माझी मम्मी माझं काय ते प्रगती स्टॉप करण्यासाठी असे कधीच म्हटले नाही की एक्सिलेंट, जबरदस्त, हे काम जे तू केलंयस हे जबरदस्त केलंयस, असंच करत राहा. नाही, माझ्या मम्मीने सारखं मला प्रोत्साहन दिले की चांगलं केलंस पण ह्याच्यापेक्षा तू चांगलं करू शकतोस. अरे वा. जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्हाला भूताच्या पिक्चरमध्ये काम करायचं, जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचली, ऍक्टिंगला चालू केली, त्याची रिहर्सल चालू केली, कोणत्या प्रकारचे अनुभव आले का भूता मानसिक वृत्तीने? नाही म्हणजे आता आपण भूताचे पिक्चर करतो तर आपण भूतांना जाणून घेतो, त्यांच्यावरचे व्हिडिओज बघतो की कशी भूत असतात, ते कसे अट्रॅक्ट होतात, किंवा मुंजाभूतची आपण स्टोरी बघतो की मुंजाभूत कसा तयार होतो. तर हे सगळं बघताना ना 1-2 दिवस तरी मी शांतच होतो, म्हणजे पूर्ण हसायचं किंवा ते आपण मजाक मस्ती करतो ना ते माझं बंदच होतं, कारण मी त्या लेवलला गेलेलो ना की पूर्ण डार्कमध्ये की गोट्या कसा वागेल त्या सिच्युएशनला, जरी तो पाणी पित असेल तर गोट्या कसं पाणी पिल हे मी जास्त लक्ष दिलं त्याच्याकडे. शूटिंग करत असताना काही मजेशीर किस्से घडले असतील ते सांगा. शूटिंग करताना असं काय नाही, पण एक दिवस आम्हाला सुट्टी होती कोकणात, आणि कोकण तो मला माहितच आहे प्रसिद्ध कुठल्या गोष्टीसाठी, एक तर जेवण, मासे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे भूत. आम्ही एकदा तळ कोकणात, मला बीच फिरायला जायचं होतं कोकणात, लई 1-2 वर्ष झालं गेलो नव्हतो, तर मला एवढी ते असं एक्साइटमेंट होते ना की मला बीच बघायला जायचंच आहे. तर मी एकदम 5 स्टार रेटिंग वाला बीच शोधून काढलं, जे की होतं पूर्ण तळ कोकणात, आणि तिकडे गेलो, ते बीच बघितलं, तिकडं सप्पय असं बोर्ड लावलेला की इथं माणूस पोहू शकत नाही, आणि तिकडं ते कासव असतात ना, कासवांची अंडी वगैरे होते, तर त्याच्याबरोबर फोटो काढले. असं पण मी अपसेटच होतं कारण मला त्याच्यात पोवायचं ते नव्हतं. तर आम्ही येताना त्याच रिक्षात ना आम्ही आलो, तिकडं घरे कशा विचित्रच प्रकारची घरं होती, म्हणजे एक घर इकडे आणि दुसरं घर ते एकदम 3ऱ्या एकरवरती आहे, आणि एक रस्ता चालू झाल्यानंतर एक 10 एकरवरती तर कोणच नाही, तिकडे काहीच दिसेना. हळूहळू ते मग जे भूतांची ते देव असतात, जसं की चेटकोबा वगैरे आहेत, तर त्यांची देवळं दिसायला लागली. एकीकडे मी बघितलं, अरे तिकडे कुठं मुंडी ठेवली, कुठं तर ते कुंकू वगैरे ठेवले. मी घाबरलो, म्हटलं अरे काय करायचं आता, आणि ते सारखं त्याच गोष्टी दिसायला लागल्या. तर त्या आता जे काका होते ते जरा अनुभवी होते, म्हणून आम्ही नशीब आमचं की आम्ही सुखरूप घरी आलो. त्यांनी आधीच सांगितलेलं तळ कोकण हे डेंजरस आहे, तुम्हाला जायचं असेल तर जा, नाहीतर नका जाऊ, हे त्यांनी आधीच स्पष्ट सांगितलेलं. पण मी म्हटलं अरे काय असं दे, चला. एक प्रकारचा चकवाच थोडक्यात. हा, चकवाच. काय भास ते ना असे काय भास त्यांना एकदा आम्ही रिसॉर्टमध्ये रात्री झोपलेलो, झोपल्यावरती काय व्हायचं माहिती का, दररोज कुणाचे तरी असे डोळे टाईप दिसायचे, आणि टक 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 वाजवायचं, आणि दरवाजा उघडल्यावरती कोणच नसायचं. मी तर एकदा एकदम जवळ उभा राहिलेलो त्या दरवाजाच्या, ते वाजवलं आणि लगेच उघडला दरवाजा, कोणच नव्हतं. हार्मफुल पण आम्हाला काय जाणवलं नाही किंवा काहीच जाणवलं नाही, पण ती जी भीती असते ना, कधी पण काय पण होऊ शकतं आपण ते सगळे गोष्टी करताना, तर ती तेवढं जाणवत होती. सेटवर सगळ्यात आवडतीचा कलाकार व किंवा सेटच्या इतर लोकांमध्ये कोण होतं व का? तर सेटच्या आवडत्या कलाकारांपैकी जर तुम्ही आमचा पिक्चर बघाल ना, तुम्हाला असं कुठंच वाटणार नाही की हा कलाकार इथं कमी पडलाय, त्याला हे द्यायला पाहिजे होतं की त्याने ते ऑडियन्सला भाव दिलेले नाहीत. तसं कुठल्याच कलाकाराचं नाही, प्रत्येक कलाकारानं जबरदस्त काम केलंय. अभय वर्मा दादा म्हणा किंवा शर्वरी दिदी म्हणा, भाग्य दिदी म्हणा, हे सगळ्यांनी खूप कमाल काम केले माझ्या हिशोबानं, आणि मला तर ते आवडत्या ॲक्टरपैकी एक राहतील माझ्या आयुष्यभर मनात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जस्ट एक 2-3 महिने आधी ना अजय पुरकर सरांचा पिक्चर बघितलेला पावनखिंड. मी शेवटी रडलेलो त्या पिक्चरसाठी, की काय माणसाने ॲक्टिंग केली, म्हणजे एका माणसाला फक्त एका किंचाळण्यावरनं रडवू शकतो, म्हणजे काय लेवल असेल त्याची. मी एकदम भेटलो त्यांना सेटवरती की ते आले एकदम समोर, अरे यांना बघितलंय मी, डायरेक्ट माझ्या डोळ्यात पाणी भरलं, आणि मला असं इमोशनल टाईप झालं की भाई आयुष्यात कधी विचार पण केला नव्हता आपण की एवढ्या मोठ्या ऍक्टरना आपण भेटणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये जेवत होतो, आणि आदित्य सर आणि कट्टप्पा सर आहेत ना, त्यांची मीटिंग चालू होती. बघितलं, अरे कट्टप्पा आहेत का असं विचारलं. हो. सगळ्यात मला शॉक आयुष्यात मी तेव्हा झालो, म्हटलं कट्टप्पा बरोबर काम करणं हे लई मोठी गोष्ट आहे, खरंच. ज्याच्यावर आपण जोक्स ते मारायचो, कट्टप्पाने बाहुबली को क्यों मारा वगैरे वगैरे.
मला एक सांगा, तुमचा आवडता अभिनेता कोणता व कोणता पिक्चर तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? अभिनेता म्हणजे राजबी शेट्टी, की साऊथचे आहेत. आणि आवडता सिनेमा म्हटलं की असं खूप सगळे पिक्चर आवडतात, पण त्यातल्या त्यात एक मला आवडणारा सगळ्यात आवडता सिनेमा म्हणजे गरुड गमना वृषभ वाहना हा एक पिक्चर आहे साऊथचा. ते पण मी आता जे आवडते ऍक्टर सांगितले राजबी शेट्टी, त्यांचाच तो पिक्चर आहे. तेच डायरेक्टर आहेत आणि तेच रायटर आहेत. आणि आदित्य सरांची एक मला पिक्चर आवडते, नारबाची वाडी, क्लासमेट्स. हे मी पिक्चर बघितलेत ना, मी पहिल्याच मला ते बघितलं असं झालेलं, अरे हे पिक्चर मला आयुष्यभर आवडणार. आणि डायरेक्टर म्हटले तर मग आदित्य सर मला आवडतातच कायमचे. आणि ऍक्टर अजून एक म्हटलं तर मर्लिन ब्रँडो, गॉडफादर मधले. गॉडफादर, ते आय हॅव अ गिफ्ट फॉर यू व्हिच यू कांट रिफ्यूज. हा ते आणि हे एवढे ऍक्टर आवडतात मला जवळनं. ऍक्च्युली गॉडफादरची रिक्रिएशन आपल्या बॉलिवूडमध्ये बऱ्याच पिक्चर मध्ये झाली, पण तो इम्पॅक्ट कुठे नाही तो आला. इम्पॅक्ट कधीच नाही. कुठल्या कलाकाराबरोबर काम करायला आवडेल? मला एक्सपायर झाला देखील असला तो देखील चालेल, किंवा आता करंट मध्ये असतील त्यामध्ये, असं कुठल्या व्यक्तीबरोबर तुम्हाला काम करायला आवडलं असतं किंवा आता पण आवडेल? शेट्टी ब्रदर्स. शेट्टी ब्रदर्स, कारण रक्षित शेट्टी, ऋषभ शेट्टी आणि राजबी शेट्टी, ह्या तिघांना माझं एकच इच्छा आहे की बघायची जरी मला संधी भेटली ते माझ्यासाठी खूप झालं. काम करायचं तर मला खूप इच्छा आहे, म्हणजे ड्रीम असतं ना एका माणसाचं, त्या टाईपमध्ये. म्हणजे त्याला म्हणजे खूप आवडतात मला ते, एकदम असं जवळ ना. असं मला वाटत नाही की इथं ते कमी पडले तिथं ते कमी पडले, कधीच नाही. ते तुम्ही त्यांचा कुठला पण पिक्चर बघा, एक्सिलेंट मास्टरपीस असल्यासारखे पिक्चर. पुढं शिकून तुम्हाला काय व्हायचंय व अभिनय कंटिन्यू करणार का तुम्ही करिअरच्या ह्याच्याबरोबर? अभिनय कंटिन्यू करणार शेवटपर्यंत. अभिनय सोडून दुसरी जर अभिनय नाही तर काय? नाही अभिनयच करणार, पण शिक्षण पण घेणं महत्वाचं आहे ना. मग शिक्षण पण करणार आणि अभिनय पण करणार. मुंजा फिल्मसाठी तुम्हाला काय स्पेशल तयारी करायला लागली व ते कॅरेक्टर निभवण्यासाठी तुम्हाला काय एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागले? एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे पहिली गोष्ट, मला इथपर्यंत केस होती, सगळे केस कापायला लागले, पण मला काय वाटलं नाही एवढा मोठा रोल आहे म्हटल्यावर मला काहीच वाटलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मला आरशासमोर मी दररोज प्रॅक्टिस करायचं त्याची, की गोट्या हे कसं वागेल. आणि मला गोट्याला एक पेंटिंग सारखं त्याला रंगवायचं होतं, असं कोपऱ्यातून ते पूर्ण त्याचे इम्पॅक्ट पडूस्तोवर ते रंगवायचं होतं. तर त्याला मी खूप वेळ घालवला, लिहिलं त्याच्यावरती गोट्या कसं करेल काय करेल, असं 1-2-3 पानं लिहिली. आणि ते एक आरशासमोर एक प्रॅक्टिस केली. आणि सगळ्यात मुळात म्हणजे आदित्य सरांचं ऐकून घेणं हे एक मला खूप महत्त्वाचं वाटलं, कारण त्यांच्या तोंडातनं जे काही शब्द बाहेर पडतात ते मला ऐकणं खूप गरजेचं वाटलं, कारण ते जे कॅरेक्टर त्यांनीच लिहिले ना, तर ते एक खूप मला एफर्ट्स घ्यावा लागले त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू. कॅरेक्टर निभवत असताना तुम्हाला वाटलं होतं काय लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद देईल, एवढे लोक तुम्हाला प्रेस करतील? नाही, मला तर उलट वाटलेलं की लोकांना मी आवडणार नाही, बहिणीला त्यांनी मारतो म्हटल्यावरती, पण लोकांना मी कसं तर करून आवडलो अभिनेता म्हणून. सध्या तुम्ही अजून कोणत्या प्रोजेक्टवर काम करतात व पुढील तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल थोडं सांगा. आता मी इंद्रायणी म्हणून एक सिरियल चालू आहे कलर्स मराठीवरती, तर त्यात मी गोपाळचं पात्र करतोय. संध्याकाळी 7 वाजता लागते सिरियल. आणि बाकीचे कुठले तुमचे प्रोजेक्ट सध्या आहेत? नाही. तुमचे आवडते दिग्दर्शक कोण? आदित्य सर पोद्दार सर. जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही त्यांना भेटला तेव्हा काय कॉन्व्हर्सेशन झालं, काय एक्सपिरियन्स होता? तर आम्ही पहिल्यांदा गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला कॅरेक्टरबद्दल सांगितलं की कसा कॅरेक्टर आहे तो गोट्या, म्हणजे तो कसा कॅरेक्टर आहे. आता आपण एक पोरं बघतो बघा, जसं की त्यांना प्रचंड राग असतो, चिडतात ते खूप लवकर, आणि त्यांना प्रचंड लेवलचा राग असतो की पुढच्याला मी तर आता मारूनच टाकणार, ह्या लेवलपर्यंत त्यांचा राग पोचतो. पण जेव्हा त्या लेवलपर्यंत पोचत असताना त्यांच्या डोळ्यातनं आपोआप पाणी यायला सुरू होतं. लोकांना वाटतं की ते रडतायत, पण त्यांना ते रडायचं नसतं, पण त्यांना ते रडतात, ते आपोआप ते फुटतात तसं. तर तशा टाईपमध्ये गोट्या हे कॅरेक्टर आहे. आणि तशा टाईपमध्ये कॅरेक्टर असल्यामुळे सरांनी मला सांगितलं की ते पात्र करताना तुला काय फील व्हायला पाहिजे, तुला काय वाटलं पाहिजे की गोट्या असं एवढं चांगला दिसेल, हे करण्यासाठी तुला काय फील व्हायला पाहिजे हे मला सरांनी सांगितलं. आणि सरांनी सांगितलं की मुंजा म्हणजे काय असतं. मला माहित नव्हतं मुंजा म्हणजे काय असतं. भूतांमध्ये मला एकच माहिती की हाडळ, चिटकी, हे 2च प्रकार माहित होते, आणि एक साधा भूत. मला माहित नव्हतं की अरे एवढी वास्ट हिस्ट्री आहे भूतांची पण, की मुंजा भूत त्यात आणि प्रकार असतात. अच्छा. तर सरांनी सांगितलं
की किती प्रकारचे भूत आहेत आणि मुंजा भूत हे म्हणजे कसं बनतो मुंजा कसं भूत. असतं ते? तर आता आपण मुंज करतो बघा, हम्म. तर ते मुंज केल्यानंतर 14 दिवसाच्या आत जर ते पोरग वारलं काही कारणांमुळे, जर तो मेला तर त्याचा मुंजाभूत तयार होतो आणि त्याची अद्रित्य इच्छा असते ना ते त्याला पूर्ण करायची असते. मोस्ट ऑफ द थिंग म्हणजे मॅरेजच. ओके. मग त्याला तो आपल्या कुठल्या तरी हे असतात ना वंशजला तो धरतो आणि त्यांना पिडतो की मला लग्न करून द्या, लग्न करून द्या, लग्न करून द्या. आणि जोपर्यंत ते करून देत नाहीत तोपर्यंत तो त्यांच्या मागे असतोच. एक एकदा कोणी तर त्यांना बळी द्यायला लावतो किंवा ते स्वतःलाच मारण्यावरती मजबूर होतात, एवढं त्यांना टॉर्चर करतो मुंजा. एवढं खतरनाक लेवलचा भूत आहे मुंजा. म्हणजे जर तुम्ही तो समोर बसलाय आणि तुम्ही हनुमान चालीसा म्हणायला चालू केले तो जाणार नाही, तुमच्या सोबत हनुमान चालीसा म्हणणार. का? कारण तो ब्राह्मण आहे म्हणून. पहिलंच कॉन्व्हर्सेशन एवढं डेडली झालं, मग ते वातावरण कसं होतं? एकदम स्ट्रिक्ट होतं का एकदम लाईटली फील केलं डायरेक्टर? फ्रेंडली कधी सरांनी मला स्ट्रिक्टली वागवलं नाही. सेटवर कसं वातावरण होतं? स्ट्रिक्ट होतं, फ्रेंडली होतं का डिसिप्लिन कसा होता? नाही, फ्रेंडली वातावरण एकदम. आता सर्वात लहान सेटवर तुम्ही जाचेला, मग डायरेक्टर सरांनी प्रत्येक सीनची तुमच्याकडनं कशा पद्धतीने तयारी करून घेतली व इतर लोकांनी देखील तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं? तर सर जे सांगायचे ना ते ऐकणं खूप आमच्यासाठी गरजेचं होतं. कारण ते कॅरेक्टर लिहिलंय त्यांनी, डिझाईन केलंय त्यांनी, तर ते ऐकणं खूप गरजेचं होतं सरांचं. तर जसं आम्ही सरांचं ऐकायचो ना तर तो सीन लय भारी व्हायचा. जसं जरा आपण समजा कुठेतरी आपलं दुर्लक्ष झालं तर तिथं आपण कुठेतरी चुकायचो हे मला कळायचं. पण म्हणून मी सरांच्या बोलण्याकडे खूप लक्ष दिलं आणि सर एवढं सविस्तर आणि एवढं पॉइंट टू पॉइंट सांगायचं ना की ते परफेक्ट स्क्रीनवरती दिसायचं म्हणजे दिसायचंच. तुमचं दिवसभराचा दिनचर्या शेड्यूल कसा होता? जेव्हा आम्ही पिक्चरला गेलो पिक्चरला गेलो तर उठण्याचा टाइम कसं होतं? तर स्टार्टिंगचे 2 दिवस सकाळचं शूट होतं. स्टार्टिंगचा एकच दिवस सकाळचं शूट होतं. त्याच्यानंतर रात्रीचं शूट असल्यामुळं आम्हाला सरांनी सांगितलेलं की दिवसभर झोपायचं आणि रात्रीचं जागरण करायचं. हे मी 1 दिवस प्रॅक्टिस केली. दुसऱ्या दिवशी आणि मग मी तशी प्रॅक्टिस केली आणि तिसऱ्या दिवशी मग त्यांनी शूट लावलं माझं. शूट लावल्यानंतर मग ते मला काय ते झोप वगैरे आले नाही ते सीन करताना वगैरे, तर ते जरा शेड्यूल मध्ये एरफार झाला, पण बाकी काय नाही तर असं. आणि तुमची रेग्युलर लाईफ मध्ये दिनचर्या कशी आहे? रेग्युलर लाईफ मध्ये मी सकाळी म्हणजे ॲव्हरेज कधी कधी 6:30 वाजता उठतो, कधी कधी 7:30, 8 वाजेपर्यंत मी उठतोच. असं नाही की 10 वाजेपर्यंत. 8 वाजता उठतो मी. उठल्या पाणी पितो, काय ते स्ट्रेचेस करतो, व्यायाम करतो, जरा बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतो आणि मग त्याच्यानंतर सायकलिंग करून येतो. सायकलिंग करून आल्यानंतर मग मम्मीला दूध आणून देतो. दूध आणून दिल्यानंतर मम्मी चहा बनवते, तोपर्यंत आंघोळ करतो. चहा पिऊन मग मी शाळेला जातो. शाळेला जाऊन आल्यावरती तबला क्लास अटेंड करतो आणि मग क्लासला जातो. एवढ्या लहान वयात एवढी क्रिएटिव्हिटी, मल्टी टॅलेंटेड आहे. तुम्हाला प्रेक्षकांशी 1 to 1 जर संवाद करायचा असला तर तुम्ही काय सांगाल त्यांना किंवा काय आव्हान कराल? त्यांना मी हेच सांगेन की नक्की आमचा पिक्चर बघा आणि ज्यांनी आमचा पिक्चर बघितलाय त्यांना खूप 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 धन्यवाद आमचा पिक्चर बघितल्याबद्दल आणि मला जेवढं प्रेम दिले त्याच्याबद्दल. आणि ज्यांनी नाही बघितला तर प्लीज पिक्चर बघा, कारण एवढा सुंदर सिनेमा आहे तो, ज्यात तुम्हाला एंटरटेनमेंट, हॉरर, कॉमेडी आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे ते भेटेल. थ्रिल किंवा कॉमेडी, हॉरर, तर नक्की आमचा पिक्चर बघा. नक्की. आम्ही देखील बघितला. तुमची ऍक्टिंग खरंच फार आवडली आम्हाला. थँक्यू. आपण मगाचपासून भूतांबद्दल बोलतोय तर मात्र पण तसा मी नास्तिकच आहे. जसं मी देवाला मानत नाही तसं मी भूतांना देखील मानत नाहीत. या अशा काही गोष्टी असतील मला खरं म्हणजे पटत नाही. बिंड ब्रह्म राक्षस नाही. मग आयुष सर, आज आल्याबद्दल फार धन्यवाद. आजचा एपिसोड खरंच फार चांगला झाला. आजच्या आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर्स आहेत मानकेश्वर थिएटर. धन्यवाद.